नमस्कार बंधू भगिनींनो, आपले योजना मार्गदर्शन या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। चला अपडेट राहूया, एक पाऊल पुढे जाऊया। बंधू भगिनींनो, आज आपण बांधकाम कामगार या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे राबवलेली एक योजना आहे, जी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांच्या कल्याणासाठी आहे। या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे येणाऱ्या आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी विविध लाभ दिले जातात। चला तर मग या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेऊया। सर्वात आधी आहे नोंदणी प्रक्रिया। बांधकाम कामगारांना त्यांच्या नियोक्त्याच्या माध्यमातून किंवा स्वखर्चाने नोंदणी करता येते। त्यानंतर नोंदणीसाठी कामगाराचे वय किमान 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे। कामगार किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक आहे। तर आता या योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊया। बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र, आधार कार्ड, कामगार कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो। त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणारे लाभ: आरोग्य विमा, आर्थिक सहाय्य, शिक्षण सहाय्य, गृहसामान किट, मृत्यू आणि अपघात विमा व पेन्शन योजना। त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। आरोग्य विमा: कामगार आणि त्यांच्या कुटुंबियासाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरवली जाते। त्यानंतर आर्थिक सहाय्य म्हणजे अपघात, गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास कामगारांच्या कुटुंबात आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यानंतर शिक्षण सहाय्य: कामगारांच्या मुलांना शिकण्यासाठी वित्तीय मदत दिली जाते। शाळा ते उच्च शिक्षण पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते। गृहसामान किट: कामगारांना त्यांच्या घरासाठी उपयोगी वस्तूंचा संच, उदाहरणार्थ गॅस शेगडी, मिक्सर, कुकर इत्यादी दिले जाते। त्यानंतर आहे मृत्यू आणि अपघात विमा। बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपयापर्यंत विमा सुविधा आहे आणि गंभीर अपघातासाठी आर्थिक मदत मिळते। पेन्शन योजना: वयोवृद्ध बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना आहे। 60 वर्षानंतर मासिक पेन्शन दिले जाते। त्यानंतर आहे गृह कर्ज मदत: कामगारांना घरे बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात मदत दिली जाते। त्यानंतर बांधकाम कामगार योजनेचे काही इतर लाभ जाणून घेऊयात। महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ: त्यामध्ये गरोदरपणात महिला कामगारांना आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यानंतर विवाह मदत: कामगारांच्या मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते। त्यानंतर शिवणयंत्र मदत: महिला बांधकाम कामगारांना शिवणयंत्र दिले जाते, जेणेकरून त्या दुसऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतील। त्यानंतर प्रवेश प्रक्रियेत सुधारणा: सरकारने नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि अपडेटसाठी पोर्टल तयार केले आहे, ज्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या घरी बसून अर्ज करता येतो। त्यानंतर आपण जाणून घेऊया बांधकाम कामगार योजनेची योग्यता आणि आवश्यक कागदपत्रे। कामगाराला बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे। त्यानंतर त्यांच्याकडे आधार कार्ड, पगारपत्र किंवा कामाच्या पुराव्याची कागदपत्रे आवश्यक आहेत। अर्ज करताना कामगारांनी त्यांची नोंदणी शुल्काचे योगदान दिलेले असावे। त्यानंतर आपण बांधकाम कामगार योजनेची अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया। अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो। बांधकाम कामगारांना कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतो किंवा स्थानिक कार्यालयांमध्ये जाऊनही अर्ज भरता येतो। ही योजना बांधकाम क्षेत्रातील बंधू भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक संरक्षण पुरवणारी आहे। तेव्हा बंधू भगिनींनो, आपणास ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन व सत्य माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।